नमस्कार छोट्या बालमित्रांनो, काय म्हणताय? कशी झाली दिवाळी? फराळावर तर तावच मारला असेल की नाही? आणि बाकी पण घरात गोड-धोड झालं असेल ना? आज पण मी तुम्हाला अशीच एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे बरं का. कुणाची आहे माहितीये का? पोळीची आणि पुरीची. खाता ना तुम्ही पण पोळी आणि पुरी? ऐकूया मग काय गंमत होते त्यांची ते. एक की नाही चिंटू नावाचा मुलगा होता, अगदी तुमच्यासारखाच छोटूसा. आणि त्याच्या घरी पण दिवाळी होती. आईने खूप पाहुण्यांना घरी निमंत्रण दिलं होतं, म्हणजे बोलावलं होतं. मस्त श्रीखंडपुरीचा बेत केला होता. त्यामुळे चिंटूची आणि बच्चे कंपनीची एकदम चंगळच होती. सगळे पाहुणे घरी आले. आई मस्त गरमागरम पुऱ्या तळत होती. टेबलावर सगळं मांडून ठेवलं होतं. श्रीखंड, बटाट्याची भाजी, मसाले भात, थोड्या पोळ्या पण केल्या होत्या आणि पुरी. पोळीचा आणि पुरीचा डबा बाजूला बाजूलाच होता. पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होत्या आणि एकीकडे आई पुऱ्या तळत होती. छोट्याशा मुलांना तर वासानी कधी एकदा पुरी श्रीखंडावर ताव मारतोय असं झालं होतं. इतक्यात डब्यातली पुरी हाक मारायला लागली. चपटे, ए चपटे. पोळीला काही कळलंच नाही. ती म्हणाली, कुणाला ग बोलवतेस? पुरी हसून म्हणाली, तुलाच की, तूच आहेस चपटी कशी. मी तर बघ एकदम टुम्म फुगलीये. पोळी म्हणाली, असं का ग म्हणतेस? मला जेव्हा भाजतात ना तेव्हा मी पण टुम्म फुगलेलीच असते. त्याशिवाय नाही मी अशी मऊ लुसलुशीत होत. पण नंतर मी अशी चपटीच होते. पण सगळ्यांना मऊ मऊ पोळी खूप आवडते बरं का. आवडते म्हणे. बाहेर बघ, सगळी छोटी छोटी मुलं टुम्म फुगलेली पुरी खायला थांबली आहेत. तुझ्याकडे तर कोणी बघणार पण नाहीये. चिंटूच्या आईनी पण श्रीखंड आहे म्हणल्यावर पुरीच केलीये. बटाट्याची भाजी आणि पुरी, बासुंदी आणि पुरी, सगळ्या बरोबर पुरीच लागते बरं का. तुझ्याकडे तर कोणी ढुंकून सुद्धा बघत नाही. पोळीला बिचारीला वाईट वाटतं. ती म्हणते, असं काही नाहीये बरं का. मान्य आहे की श्रीखंड असलं की पुरीच लागते, पण रोज रोज कोण पुरी खाणार आहे? तळकट असतेस तू किती. एवढं तेल कोण खाणार रोज? आणि बटाट्याची भाजी सुद्धा रोज थोडीच असते. बाकीच्या भाज्या नको का जायला पोटात? मग त्याबरोबर पोळीच खातात. तरी पुरीला काही पटत नाही. तिचं आपलं टुमणं चालूच. जरा बोललं तर किती अगदी ज्ञान देतीयस मला. पण वाढदिवशी, लग्नाकार्यात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पुरीच लागते बरं का. मस्त गोल गोल टुम्म फुगलेली माझ्यासारखी पुरी. पुरी मी पुरी, गोल गोल पुरी. पुरी मी पुरी, गोल गोल पुरी. टुम्म फुगते मस्त कशी, छोट्या मुलांना आवडते तशी. टुम्म फुगते मस्त कशी, छोट्या मुलांना आवडते तशी. पुरी तर गाणं म्हणून नाचायलाच लागली. पोळी मनातल्या मनात हसत होती. तिला माहिती होतं की श्रीखंड, बासुंदी या पदार्थांबरोबर पुरीच चांगली लागते. पण म्हणून काही मी अजिबातच चांगली नाही आणि कुणालाच मी आवडत नाही असं काही नाहीये. इतक्यात छोटी छोटी मुलं आली आणि एकच गलका केला त्यांनी. मला पुरी, मला पुरी, श्रीखंड पुरी असं म्हणत त्यांनी ताटात वाढून घेतलं आणि बाहेर जाऊन बसली बच्चे कंपनी.
ते बघून तर पुरीला अजूनच चेव चढला. ती हसायला लागली. बघितलंस, पुऱ्या संपतही आल्या. चिंटूच्या आईला आता अजून पुऱ्या तळायला हव्यात. ए चपटे, तू बघ, तुझ्या डब्याला तर कुणी हात पण लावला नाहीये. इतक्यात काय झालं, आजी आजोबा आले. बघू बरं काय काय आहे. चिंटूच्या आईनी काय काय केलंय. श्रीखंड, वा वा, बटाट्याची भाजी, मसाले भात, सगळं वाढून घेतलं त्यांनी आणि पुरी आणि पोळ्यांच्या डब्याजवळ आले. बरं ग चिंटूची आई, पोळ्या केल्यास ते. आम्हाला की नाही तळकट पुरी सोसत नाही हो, असं म्हणाले आणि ताटात पोळी वाढून घेतली. पोळीला हात लावताच म्हणाले, आहा, काय मौसूद पोळ्या झाल्यात ग अगदी. पोळीला खूप बरं वाटलं. ती म्हणाली, बघ ग टुम्मे, आता पोळीच घेतली ना आजी आजोबांनी. म्हणाले होते की नाही मी तुला, सगळ्यांना काही तळकट चालत नाही. तरी पुरीला काही ते पटलं नाही. ती बाई नाचायलाच लागली. पुरी मी पुरी, गोल गोल पुरी, पुरी मी पुरी, गोल गोल पुरी. आणि काय गंमत झाली, नाचता नाचता पडली की खाली आणि पटकन फुटली. अरे देवा, ही कशी खाली पडली. चिंटूच्या आईने पुरी उचलून डब्यात ठेवली. पुरी अगदी हिरमुसली झाली. तेवढ्यात 2 मुलं आली पुरी खायला आणि डब्यात बघून म्हणाली, मी पुरी खाणार, मी पुरी खाणार. अरे पण ही अशी कशी फुटकी पुरी. मला नको फुटकी पुरी, मला नाही आवडत फुटकी पुरी. मला गोल टुम्म फुगलेली पुरीच आवडते, अशी नको फुटकी पुरी, फुटकी पुरी. त्यांनी टुम्म फुगलेल्या पुऱ्या घेतल्या आणि ती निघून गेली. फुटक्या पुरीला फारच वाईट वाटलं. पोळीला पण ते कळलं. ती पुरीला म्हणाली, अगं उदास होऊ नकोस. जोपर्यंत टुम्म फुगलेली होतीस तोपर्यंत होतीस की नाही सगळ्यांची लाडकी. असंच असतं, तू पण चांगली आहेस आणि मी पण. तूच विचार कर, रोज रोज खातं का गं कुणी पुरी. जसं सणावाराला तुझं महत्त्व तसं रोज माझं महत्त्व. पण आपण गर्व मात्र करायचा नाही, कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं. तुला एक सांगते, आपल्याला स्वतःचं महत्त्व माहिती हवं आणि दुसऱ्यांचं पण कळलं पाहिजे. पुरीला पोळीचं सगळं म्हणणं पटलं आणि ती म्हणाली, खरंय ग तुझं, इतका वेळ मी उगाचच उड्या मारत होते आणि उड्या मारता मारता पडले ना खाली आणि फुटले. पण माझा गर्विष्ठपणा पण फुटला बरं का. मला आता कळलंय की तू आणि मी दोघीही तितक्याच महत्त्वाच्या आणि छान आहोत. तेव्हापासून पुरी आणि पोळी एकदम घट्ट मैत्रिणी झाल्या. आवडली का गोष्ट? कळलं ना आणि तुम्हाला पण की पुरी आणि पोळी दोघी किती महत्त्वाच्या आहेत ते. आता की नाही तुमच्यासाठी मी एक मस्त छोटंसं गमतीदार गाणं म्हणणार आहे. मी छोटी होते ना तेव्हा आम्हाला शाळेत शिकवलं होतं. आता मस्त दिवाळीचा फराळ केलायत ना, त्या फराळाच्या पदार्थांचंच गाणं आहे ते. ऐका हां. एकदा लाडू रुसला, गोल फुगून बसला. एकदा लाडू रुसला, गोल फुगून बसला. करंजीने खाल्ले गोल, माकडी झाली आले फोड. अनर्शाचे बसले गाल, रागाने झाला लाल लाल.
अनर्शाचे बसले गाल रागाने झाला लाल लाल. चकली फिरली गर गर काटे आले अंगावर. चकली फिरली गर गर काटे आले अंगावर. शंकरपाळ्याला चढला माज, चहात बुडला बंद आवाज. आवडलं का गाणं? घरच्यांना पण नक्की म्हणून दाखवा हा, फराळ खाता खाता. अच्छा, आता भेटू पुढच्या रविवारी.